नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण जी के आणि करंट अफेअरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. हे प्रश्न महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील मराठीत होत असणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे बघा. मोस्ट आय एम पी प्रश्न आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत वर्गीस कुरियन, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, सुधा मूर्ती आणि रतन टाटा. काय उत्तर असणार आहे? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन. ठीक आहे, यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. हाच प्रश्न जागतिक हरित क्रांतीसाठी विचारला तर बघा नॉर्मन बोरलॉग नाव आहे. ठीक आहे, नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. आता या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा वर्गीस कुरियन, हे श्वेत क्रांती किंवा पांढरे क्रांतीचे जनक आहेत. ठीक आहे, वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती जी आहे त्याचे जनक आहे. ठीक आहे, ही जी क्रांती होती ती कशाशी संबंधित होती हा प्रश्न देखील विचारला जातो. श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित होती. वर्गीस कुरियन यांनीच अमूल कंपनीची स्थापना देखील केलेली आहे. ठीक आहे, यांना भारताचे मिल्कमॅन म्हणून देखील ओळखलं जातं. एवढे महत्त्वाचे प्रश्न वर्गीस कुरियनवर विचारले जातात मोस्टली. ठीक आहे, दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस. काय उत्तर असणार आहे? तर गांधीजी. ठीक आहे, गांधीजींनी 1942 वर्ष देखील लक्षात ठेवायचं आहे. जोड्या लावणमध्ये खास करून विचारलं जातं. 1942मध्ये गांधीजींद्वारे चले जाव ही चळवळ सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, याची सुरुवात कुठून झाली असा देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. सुरुवात ऑगस्ट 1942मध्ये मुंबई येथून झालेली आहे. ठीक आहे, मुंबईतून या चळवळीची सुरुवात झाली. विचारलेला प्रश्न आहे खूप वेळेला. ठीक आहे, आणि या चळवळीमध्ये गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा दिलेला होता. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पंडित नेहरू आहेत बघा भारताचे पहिले पंतप्रधान. ठीक आहे, यांचा ग्रंथ विचारला जातो भारताचा शोध, ज्याला डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. त्यासोबतच ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे देखील पुस्तक यांचंच आहे. लोकमान्य टिळकांवर बरेच प्रश्न विचारले जातात. त्यापैकी महत्त्वाचे कोणते आहेत तर शिवजयंती व गणेशोत्सवाची सुरुवात यांनीच केलेली आहे. केसरी व मराठा हे वृत्तपत्र देखील लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. आणि मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? ऑप्शन्स आहेत तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, सरपंच. कोण असतात? ग्रामसेवक. ठीक आहे, ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. पुढील प्रश्न आहे डॅश डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. कोण होते? ऑप्शन्स आहेत कमला हॅरिस, ऋषी सुनक, महेंद्र चौधरी, भारत जगदेव. कोण होते? ऋषी सुनक. ठीक आहे, ऋषी सुनक हे आपल्या भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत आणि त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी देखील आपला शिक्कामोर्तब केलेला आहे, म्हणजेच ते पद यांनी भूषवलेलं आहे. ठीक आहे, कमला हॅरिस आहेत बघा ऑप्शनमध्ये. कमला हॅरिस आहेत या अमेरिकेच्या पहिल्या महिला तसेच भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, कमला हॅरिस. ओके, पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या सुप्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत वि स खांडेकर, प्र के अत्रे, वि वा शिरवाडकर, दामले. ठीक आहे, कोणाला ओळखलं जातं? वि वा शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक सी विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं. यांचा जन्म आहे बघा 27 फेब्रुवारी, जो महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो. 27 फेब्रुवारी 1912ला त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला होता. ठीक आहे, यांचं सर्वाधिक गाजलेलं नाटक परीक्षेत खूप वेळा विचारलं जातं नटसम्राट. ठीक आहे, नटसम्राट हे कोणाचं नाटक आहे? वि वा शिरवाडकर यांचंच नाटक आहे. या ठिकाणी दामले आहेत बघा केशवसूत. ठीक आहे, यांना केशवसूत असं म्हटलं जातं. कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे, कृष्णाजी केशव दामले, टोपण नाव केशवसूत. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत मॅडम इन्स्पेक्टर, मॅडम सर, मॅडम कमिशनर, मॅडम पोलीस. काय उत्तर असणार आहे? मॅडम कमिशनर. ठीक आहे, मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे विम्बल्डन ही स्पर्धा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट. या ठिकाणी ऑप्शन डी टाईप झालेला नाही, तर बघा बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट यापैकी
टेनिस या खेळाशी संबंधित ही स्पर्धा आहे. कोणती? विम्बल्डन ही स्पर्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न आहे शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी? ऑप्शन टाईप झालेले नाहीत मित्रांनो, करेक्शन या ठिकाणी झालेलं नाही, तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून म्हणून सांगायचं आहे. ठीक आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचे ऊर्जा स्रोत असे म्हणतात. कशाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत बघा, DNA, RNA, लायसोसोम आणि मायटोकॉन्ड्रिया. कशाला म्हणतात? ऑप्शन डी, मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी DNA आहे बघा ऑप्शन, याचा फुल फॉर्म विचारलेला आहे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असा याचा फुल फॉर्म आहे. RNAचा देखील फुल फॉर्म विचारलेला आहे, रायबो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, रायबो न्यूक्लिक ॲसिड असा RNAचा फुल फॉर्म आहे. हा देखील खूप परीक्षांमध्ये विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? ऑप्शन्स आहेत रवींद्रनाथ टागोर, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, CV रमन. कोण आहेत बघा? तर रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. कधी मिळालेला? 1913 मध्ये. ठीक आहे, साहित्यासाठी 1913 मध्ये त्यांना नोबेल मिळालेला आहे, साहित्याचा नोबेल. ठीक आहे, गीतांजली या कादंबरीसाठी. कोणत्या? गीतांजली या कादंबरीसाठी त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे. या ठिकाणी बघा CV रमन हा एक ऑप्शन अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरे भारतीय नोबेल मिळवणारे. CV रमन कितवे भारतीय? दुसरे भारतीय नोबेल मिळवणारे. त्यांना 1930 मध्ये नोबेल मिळाला आहे भौतिकशास्त्रात. ठीक आहे, भौतिकशास्त्रामध्ये 1930 मध्ये त्यांना नोबेल मिळालेला आहे आणि दुसरे भारतीय जोड्या लावूनमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तिसरे भारतीय कोण आहेत तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगू शकता. 11वा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे. ठीक आहे, रेझिंग डे केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 21 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 12 फेब्रुवारी, 2 जानेवारी. काय उत्तर असणार आहे? 2 जानेवारी. ठीक आहे, 2 जानेवारीला दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे साजरा केला जातो. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो दरवर्षी. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे 12वा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? ऑप्शन्स आहेत पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, नागपूर. कुठे भरतो? तर आपल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. ठीक आहे, कुंभमेळा भरतो. कुंभमेळा भारतामध्ये 4 ठिकाणी भरतो. कुठे कुठे? हरिद्वार, प्रयागराज, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन. ठीक आहे, हरिद्वार उत्तराखंडमध्ये, प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात आहे आणि उज्जैन MP मध्ये. या 4 ठिकाणांपैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. ठीक आहे, पंढरपूर आहे बघा ऑप्शनमध्ये, जिल्हा सोलापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये विचारला जातो जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर पैठण जे आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी एकनाथांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत विक्रम साराभाई, सरदार पटेल, दादाभाई नौरोजी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. काय उत्तर असणार आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखला जातं. ठीक आहे, राष्ट्रपती होते भारताचे 2002 पासून 2007 पर्यंत. ठीक आहे, 2007 पर्यंत राष्ट्रपती होते. ठीक आहे, यांचा जन्म रामेश्वरम तमिळनाडू या ठिकाणी झालेला आहे 1931 मध्ये. ठीक आहे, भारतरत्न कधी मिळालेला आहे अब्दुल कलामांना? 1997 मध्ये. हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, भारतरत्न 1997 मध्ये मिळालेला आहे. विक्रम साराभाई अतिशय महत्त्वाचा ऑप्शन आहे. भारताचे बघा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण? तर विक्रम साराभाई हे आहेत. ठीक आहे, इस्रोचे जनक देखील कोण आहेत? विक्रम साराभाई. इस्रोचे पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई. इस्रोची स्थापना यांनीच केलेली आहे. ठीक आहे, विक्रम साराभाई यांनीच केलेली आहे. त्यानंतर बघा सरदार पटेल भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जातात. आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. ठीक आहे, दादाभाई नौरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर 14वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कर्णधाराने कोणतीही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही? ऑप्शन्स आहेत विराट कोहली, रोहित शर्मा, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी. आता कोणी जिंकलेली नाही? तर विराट कोहली. ठीक आहे, विराट कोहली या
कर्णधाराने किंवा याच्या कॅप्टन्सीमध्ये आपल्या भारताने कोणतीही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. आता या ठिकाणी रोहित शर्माबद्दल आपण अगोदर बघूया कोणत्या ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत. तर याच्या नेतृत्वात ICC T20 विश्वचषक 2024 जिंकलेला आहे. ठीक आहे, ICC T20 विश्वचषक 2024 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या 2 ट्रॉफ्या रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकलेले आहेत आपण. ठीक आहे, त्यानंतर कपिल देव आहे बघा. कपिल देव यांच्या नेतृत्वात ICC एकदिवसीय विश्वचषक 1983 मध्ये भारताची पहिली ICC ट्रॉफी होती. ठीक आहे, 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात ICC एकदिवसीय विश्वचषक, ठीक आहे, पहिली ट्रॉफी भारताची. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्याबद्दल तर आपल्याला माहीतच असलं पाहिजे बघा. यांच्या नेतृत्वात आपण सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत ICCच्या. ठीक आहे, ICC T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये जिंकलेली आहे. यांच्या नेतृत्वात पहिली ट्रॉफी आपण 2007 मध्ये. ठीक आहे, हा पहिलाच T20 वर्ल्ड कप होता, म्हणजे पहिलीच आवृत्ती होती. T20 वर्ल्ड कप कधी सुरू झाला विचारलं तर 2007 मध्ये सुरू झाला आणि पहिलीच आवृत्ती आपल्या भारताने जिंकली. ठीक आहे, धोनीच्या नेतृत्वात. त्यानंतर ICC वन डे वर्ल्ड कप जिंकला 2011 मध्ये. ठीक आहे, ICC वन डे वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला आणि ICC चॅम्पियन ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली. अशा प्रकारे 3 ट्रॉफी आपण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकलेलो आहेत ICCच्या. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे 15वा. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? ऑप्शन्स आहेत महादेव गोविंद रानडे, दादासाहेब फाळके, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि नारायण सुर्वे. उत्तर असणार ऑप्शन सी, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? विष्णू शास्त्री, कृष्ण शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. या ठिकाणी दादासाहेब फाळके आहे बघा, महत्त्वाचा ऑप्शन. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. ठीक आहे, भारतामध्ये चित्रपटांची सुरुवात कोणी केली? दादासाहेब फाळके यांनीच केलेली आहे. सरकारने यांच्या स्मरणार्थ 1969 मध्ये, कधी? 1969 वर्ष लक्षात ठेवा, 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. कोणता? दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतातील पहिला चित्रपट कोणता? तर राजा हरिश्चंद्र 1913 मध्ये, जेव्हा रवींद्रनाथ टागोरांना बघा आपण पाहिलं नोबेल मिळालेला आहे 1913 मध्येच. त्याच वर्षी भारतात पहिला चित्रपट आला होता राजा हरिश्चंद्र. हा मूकपट होता, म्हणजे फक्त चित्र पाहायची अशा प्रकारचा हा चित्रपट होता, त्याला आवाज नव्हता. त्यानंतर 16वा प्रश्न आहे एनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो? ऑप्शन्स आहेत मलेरिया, हत्तीपाय रोग, क्षयरोग, एड्स. कोणता उत्तर असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ए, एनाफिलस डासाची मादी चावल्यावर मलेरिया हा आजार होतो. ठीक आहे, हत्ती रोग जो आहे तो क्युलेक्स प्रजातीच्या डासामार्फत होतो. काय? क्ल्यूसेक्स काहीतरी नाव आहे मित्रांनो, क्ल्यूसेक्स अशा प्रजातीच्या डासामार्फत हा रोग होतो, हत्तीपाय रोग. क्षयरोग आणि एड्सबद्दल तुम्हाला कोणते विषाणू आहेत किंवा जीवाणू आहेत कमेंट करून सांगायची माहिती असतील तर. त्यानंतर 17वा प्रश्न आहे मिस युनिव्हर्स इंडिया 2026चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? ऑप्शन्स आहेत अनुश्री सतवालकर, काजिया लिज मेजो, आकांक्षा चौधरी आणि तेजस्विनी श्रीवास्तव. काय उत्तर असणार आहे? काजिया लिज मेजो. ठीक आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2026चे विजेतेपद काजिया लिज मेजो यांनी पटकावलेले आहे. 18वा प्रश्न आहे लता मंगेशकर आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन्स आहेत नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर. काय उत्तर असणार आहे? तर डी, नागपूर. ठीक आहे, नागपूर या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार सर्वाधिक शांत देश कोणता ठरलेला आहे? ऑप्शन्स आहेत आईसलँड, न्यूझीलँड, स्वित्झर्लंड, स्लोव्हेनिया. ठीक आहे, कोणता असणार आहे? तर बघा आईसलँड. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शांत हा जो देश आहे तो आईसलँड ठरलेला आहे. प्रश्न 20वा आहे भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन कोण ठरल्या आहेत?
ऑप्शन्स आहेत लुबना कादनी चौधरी, गजाला हाशमी, मरियम अफिफा अन्सारी आणि नुसरत जहाँ चौधरी. काय उत्तर असणार आहे? तर बघा मरियम अफिफा अन्सारी या भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन ठरलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणी पटकावले? ऑप्शन्स आहेत ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि हरियाणा. काय उत्तर असणार आहे? हरियाणा. ठीक आहे, हरियाणा या राज्याने 16व्या हॉकी इंडियन ज्युनियर महिला चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद पटकावलेले आहे. 22वा प्रश्न युनिफाईड पेमेंट इंटरफेस ज्याला आपण UPI म्हणून ओळखतो याला 2026मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? ऑप्शन्स आहेत 5 वर्षे, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. काय उत्तर असणार आहे? तर 10 वर्ष. ठीक आहे, UPIला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत 2026मध्ये. त्यानंतर प्रश्न आहे भारत चीन 25वी सीमा वार्ता 2026चे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स आहेत बीजिंग, इटानगर, वुहान, नवी दिल्ली. काय उत्तर असणार आहे? बीजिंग. ठीक आहे, भारत चीन 25वी जी सीमा वार्ता मीटिंग होती ती बीजिंग या ठिकाणी पार पडली 2026ची. शेवटचा प्रश्न अलीकडेच हत्या करण्यात आलेले जॉली टेटे हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? जॉली टेटे कोणत्या खेळाशी संबंधित होते? ऑप्शन्स आहेत फुटबॉल, बॉक्सिंग, टेनिस, क्रिकेट. काय उत्तर असणार आहे? तर बघा बॉक्सिंग. ठीक आहे, अलीकडेच हत्या झालेली आहे बघा जॉली टेटे यांची, तर हे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित होते. अशा प्रकारे आपण 24 अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले GK आणि करंट अफेअर्सचे. या 24 प्रश्नांमधूनच आपण इतर काही प्रश्न देखील कव्हर केलेले आहेत. असे मिळून 50+ प्रश्न आपण या व्हिडिओमधून कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.